थेट कोलकाता परिसरामध्ये जाऊयात, कारण कोलकातामध्ये देखील अशाच पद्धतीचं आंदोलन सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणावरती कोलकात्यामध्ये विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरलेले आपण बघतोय। कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आणि हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आपण बघतो आहोत। संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्येच अशा पद्धतीची आंदोलनं आणि हा सरकारच्या विरोधातला रोष व्यक्त होताना दिसतोय। नीटच्या पेपरफुटीचा मुद्दा असेल, सोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी हातामध्ये घेऊन खरं तर हे सगळे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। तर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू असणारी आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। या सगळ्याच आंदोलनांमध्ये एक गोष्ट आपल्याला सारखी दिसते, ती म्हणजे हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन ही आंदोलनं सध्या केली जात आहेत। कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ मिळवण्याची यांना अपेक्षा नाहीये, तर युवा वर्ग, जेनझी पिढी, तरुणाई ही आपापल्या मुद्द्यांसाठी आणि आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती उतरलेली दिसून येते आहे।